आलेली. हां. म्हणजे त्याचंही कोणतरी नातेवाईक, काका की मामा, हो त्याचे मामा गोव्याचे आहेत. तर त्याचं कसं असायचं की तो गोव्याला येऊन जाऊन असायचा. सुट्टी वगैरे पडली तर गोव्याला जाणार लहानपणापासून. मग जेव्हा तो कॉलेजला गेला ना, तर एक दिवशी त्याने काय केलं, आपल्या कॉलेजच्या मित्रांना वगैरे घेऊन तो, चला गोव्याला फिरायला जाऊ, आपल्याला सुट्टी वगैरे आहे, तर मस्तपैकी आठवडा वगैरे थांबू आपण, हां. पार्टी वगैरे करू आणि येऊ परत. तर ते लोक गेले, गोव्याला गेले, ओके. फिरले, बीचेस वगैरे, पार्टी वगैरे केली त्यांनी आणि झालं. आणि त्यांनी तिसऱ्या की चौथ्या दिवशी त्यांनी परत येण्याचं ठरवलं मुंबईला. तर त्यांनी फ्लाईटनी येणार होते ते लोक. त्याचा मामा होता, मामा सोडायला आलेला त्यांना. जेव्हा ते लोक येत होते ना, तेव्हा त्यांच्या मामाकडे थार होती किंवा जीप होती, ओके. जी थोडीफार हां, ओपन हां, असते ना, हां. म्हणजे अशी ज्याने तू बघू शकतोस आजूबाजूला काय चाललंय तसं. तर ते लोक जीपनी येत होते. आणि ते माहिती आहे तुला की गोव्याचे बहुतेक रस्ते, गावाकडचे वगैरे रस्ते, ते शांत आहेत हो, एकदम. खूपच. तिकडे लाईट्स वगैरे असं काही नाही, नाही, काहीच दुकानं नसतं. वगैरे काही हां. नाही आहेत. गाव आहेत ते, प्रॉपर गाव आहेत. तर सर्व लोक टाईमवर झोपतात. आणि ह्यांची फ्लाईट मला वाटतं 10:30-11ची होती रात्रीची. तर हे लोक 7:30-8 वाजता वगैरे निघाले. ठीक आहे. तर जाता जाता ते जेव्हा ते लोक रस्त्याने जात होते ना, माझ्या मित्राला एक माणूस दिसला, जे लाकडं घेऊन वगैरे जातात ना, किंवा जे काम वगैरे करतात ना, गावकरी एक, तो दिसला. त्यांनी एक बनियान घातलेली व्हाईट कलरची, खाली लुंगी टाईप घातलेली आणि डोक्यावर काहीतरी लादून चाललंय. हां लाकडं वगैरे होती आणि चाललाय तो. आणि त्यांनी वाटतं त्यांच्याकडे लिफ्ट मागवली. तर त्यांनी बघितलं सुरुवातीला, तर मामानी काय थांबवलं नाही. मामा सरळ सुसाट गेला. थोडं अजून पुढे गेलं 5-6 मिनिटानंतर, तर परत तोच व्यक्ती त्यांच्याकडून लिफ्ट मागतोय. तेव्हा मित्राची थोडी फाटली, पण तो काय बोलला नाही, तो गप्प बसला. त्याला माहिती होतं हे सर्व आहे. मग तर अजून थोडं 5-10 मिनिटं अजून जेव्हा पुढे गेलं ना, तेव्हा त्यांनी परत बघितलं तो व्यक्ती, तो माणूस आहे, जो लाकूड तोड्या कोण होता, बनियानमध्ये, लुंगीमध्ये आहे, थोडा काळा, असं बोलतात ना गावातला, प्रॉपर गावकरी, मेहनत वगैरे करणारा होता. तो 10 मिनिटानंतर परत त्याला एका कोपऱ्यात दिसला आणि तिथे बघून तो हसतोय त्याच्याकडे. आणि तेव्हा त्यांनी मामाला सांगितलं, मामा तो असं असं दिसेल. बोलतो काय नाही रे, इकडे दिसत असतं ते, चल. म्हणजे मामासाठी ते खूप कॉमन होतं. काय नाही, चल, थांबवायची नाही गाडी, आपण जात राहायचं. तर ते तसं काही गोव्यात होतं भाई. फक्त गोव्यात नाही, खूप ठिकाणी होतं. आता मामा त्याला जाणीव झाली की हे काय प्रकार आहे, आणि मला वाटतं त्यांना दिसलंही नसेल, मे बी दिसलं नसेल. आणि जेव्हा सांगितलं ना, तर त्याला जाणीव झाली असणार की हे असा असा प्रकार आहे. कारण का हे खूप ठिकाणी होतं.